आई पाणी दे. हे घे, गिळ. हा, तिथे उताने पड आणि एक ग्लास पाणी माग. उठून घेऊ नकोस. लग्न कर, मग बायको दे सगळं हातात आणून. पाचच्या मुलांची लग्न झाली आणि तू अजून आहेस तसाच. पुढच्या वर्षी बघू करत. कधी येणार आहे पुढचं वर्ष? मागच्या वेळी लग्नाला गेलो तेव्हा तुझ्या आत्या 4 लोकांमध्ये मला काय बोलते? काय? मुलांना जरा 2 वर्ग कमी शिकवले असते ना तर आता त्यांचे संसार बसले असते. त्यांच्या डोक्यामध्ये करिअरची हवा गेली. कोणामुळे मला हे ऐकावं लागतं? हा, मामाने एवढं चांगलं स्थळ आणलेलं, दातामध्ये फट आहे म्हणून तिला नकार दिलास. तुला काय तिच्या दातातून मेट्रो न्यायची होती? कुठल्या कार्यक्रमाला गेलं की सगळेजण विचारत बसतात तुझ्या मुलाचं कधी आहे म्हणून. काय सांगायचं आम्ही? तुमचा काय? तुम्हाला कोणी विचारलं की उलट उत्तर देऊन मोकळी होता. लोकांची मुलं बघ त्यांच्या घरच्यांना कशी आजी बनवतायत, परपंची बनवतायत. तुम्हाला साधी सासू पण बनवू नकोस. हसायला लाज पण नाही वाटत? ते आम्ही जिवंत आहे तोपर्यंत तरी तुमच्या डोक्यावर अक्षदा टाकू दे, डोळ्याने संसार बघू दे तुमची आम्हाला. हा, नातवंड तर लांबचीच गोष्ट राहिली. काय रे तुझं काय आहे बाहेर? बाहेर काय असेल ना तर तू तसं सांग घरामध्ये, आपण करून देऊया ना. मग काहीच नाही तर एवढी चांगली चांगली स्थळं का नाकारतोस? हा, ती जाडीच आहे, बुटकीच आहे, दातामध्ये फटच आहे. आपल्या पाठच्या डोक्यावरची केस चालली आहेत. येत आहे ना लक्षात? आता वय आहे म्हणून तुला सारखं सांगत राहतो लग्न कर, पण तू तर काही मनावरच घेत नाहीये. एकदा वय निघून गेल्यावरती नाही तुला विचारणार आहे. तशा मुली पण नंतर भेटल्या पाहिजे ना. लोकांच्या मुलांचे संसार बघितले तर आम्हाला पण वाटतं की आमच्या पण मुलांचे संसार व्हावे म्हणून. पण आमची मुलं आमचं ऐकतील तर ना. हा, रात्रीची झोप लागत नाही विचाराने. सतत नुसते तेच खाली बस. आई बापाला रडवायचंच ठरवलंय ना. जाऊ दे, असाच जीव जाऊ दे आमचा.